नमस्कार मंडळी. 14 जानेवारीला येतोय मकर संक्रांती आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करायची असतील, शनिदेवांचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे ती 3 पवित्र गोष्टी ज्यांचे दान केल्याने तुम्हाला 100 पट फळ मिळेल. मंडळी, आपल्या सनातन धर्मात प्रत्येक सणाचे खूप मोठे महत्त्व आहे आणि मकर संक्रांती ही एक अशी पवित्र तिथी आहे जेव्हा सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. या दिवशी केलेल्या पुण्य कर्माचे फळ कोट्यपट वाढते. पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पुण्य आणि भगवान सूर्यनारायणाची उपासना हे सर्व अत्यंत फलदायी असते. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे ती 3 विशेष गोष्टी ज्यांचे दान केल्याने न्याय देवता शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येते. मंडळी, प्रथम समजून घेऊया की मकर संक्रांती इतकी विशेष का आहे. सूर्यदेव हे आपल्या कुंडलीतील आत्म्याचे, तेजाचे आणि आरोग्याचे कारक आहे आणि शनिदेव हे न्याय, कर्म आणि धर्माचे प्रतीक आहे. मकर राशी ही शनिदेवांची स्वतःची राशी आहे. म्हणूनच जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा हा काळ अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी केलेले दान, जप, तप आणि पुण्यकर्म यांचे फळ सामान्य दिवसांपेक्षा 100 पट अधिक असते. आणि आता येऊया त्या 3 पवित्र गोष्टींवर. पहिले आणि सर्वात महत्वाचे दान आहे काळे तीळ. मंडळी, काळ्या तिळाचे शनिदेवांशी खूप खास नाते आहे. काळा रंग हा शनिदेवांचा प्रिय रंग मानला जातो. आपल्या शास्त्रात असे म्हटले आहे की काळे तीळ हे पापांना नष्ट करणारे आहे. हे काळे तीळ दान केल्याने तुमच्या कुंडलीतील शनिदेव मजबूत होतात, आयुष्यातील संकटे दूर होतात, आरोग्यात सुधारणा होते आणि मानसिक शांतीही मिळते. कसे करावे हे दान? मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पवित्र स्नान करा, सूर्यदेवाला अर्घ्य द्या, नंतर शनिदेवांचे ध्यान करून काळे तीळ गरजूंना, ब्राह्मणाला किंवा मंदिरात दान करा. तुम्ही तिळाचे लाडू बनवून सुद्धा वाटू शकता किंवा काळे तीळ सरळ पिशवीत देऊ शकता. लक्षात ठेवा, दान करताना मनात श्रद्धा आणि भक्ती असावी. हातून दान देताना शनिदेवा तुमची कृपा असो असे मनोमन म्हणा. दुसरे अत्यंत पवित्र दान आहे शुद्ध तूप. मंडळी, तूप हे सात्विकतेचे प्रतीक आहे. गाईचे तूप अत्यंत पवित्र मानले जाते. तूप दान केल्याने घरात सुख शांती येते, संपत्ती वाढते, मन पवित्र होते, रोगांपासून मुक्ती होते. तुम्ही मंदिरात तूप दान करू शकता किंवा गरीब कुटुंबाला तुपाची भांडी देऊ शकता. दान करताना अहंकार नसावा, हे तुमचे कर्तव्य आहे. तिसरे आणि अत्यंत महत्वाचे दान आहे काळ्या रंगाची ब्लँकेट किंवा कंबल. मंडळी, जानेवारीचा थंडीचा महिना आहे. यावेळी गरीब लोकांना, रस्त्यावर राहणाऱ्यांना खूप त्रास होतो. काळ्या रंगाची ब्लँकेट दान केल्याने शनिदेवांचा कोप शांत होतो, करिअरमध्ये प्रगती होते, व्यवसायात यश मिळते, शत्रूंचा पराभव होतो, अडथळे दूर होतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा अर्चना केल्यानंतर काळ्या रंगाचा कंबल गरजूंना दान द्या. रस्त्यावर राहणाऱ्या बेघर लोकांना वृद्धाश्रमात किंवा अनाथाश्रमात दान करा. जर शक्य असेल तर एकाच वेळी 3 कंबले द्या. हे अत्यंत शुभ मानले जाते. हे कंबल देताना त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना करा, तुमचे कल्याण व्हावे असे म्हणा. मंडळी, सनातन शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की दानेन पुण्यम लभते, दानेनम शांती लभते. म्हणजे दानाने पुण्य मिळते आणि दानाने शांती मिळते. मकर संक्रांतीला केलेल्या 3 दानांचे फळ 100 पट मिळते. तुमच्या पितृंना, तुमच्या कुलदेवताला हे दान अत्यंत प्रिय आहे. दान करताना हे लक्षात ठेवा, दान श्रद्धेने करावे, गरजूंना दान द्यावे, अहंकार नसावा, आपल्या सामर्थ्यानुसार द्यावे. थोडे असो वा जास्त, मनापासून दिलेले दान भगवंताला मान्य असते. तर मंडळी, या मकर संक्रांती 14 जानेवारी 2026 रोजी तुम्ही हे 3 पवित्र दान नक्की करा. काळे तीळ शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी, शुद्ध तूप सुखशांती मिळवण्यासाठी, काळा कंबल करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी. सकाळी पवित्र स्नान करा, सूर्यदेवांची पूजा करा आणि मग श्रद्धेने हे दान करा. शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहील. तुमच्या आयुष्यात सर्व संकटे दूर होतील. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर शेअर करा तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना, जेणेकरून त्यांनाही शनिदेवांचा आशीर्वाद मिळेल. आणि अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.